वेलकम स्टुडंट्स. याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की काइंड्स ऑफ व्हर्ब्स पाहिले, आपण व्हर्बचे प्रकार आणि टेन्स पण पाहिले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे ॲडव्हर्ब, काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब शिकणार आहे. सो व्हॉट इज ॲडव्हर्ब? सो ॲडव्हर्ब इज अ वर्ड that qualifies to the verb, adjective or another adverb in the same sentence. लक्षात आलं असेल की ॲडव्हर्ब काय करतं, तर त्या वाक्यातील वर्ब, ॲडजेक्टिव्ह किंवा अनादर ॲडव्हर्ब, दुसरं ॲडव्हर्ब त्याच वाक्यातील दुसऱ्या ॲडव्हर्बबद्दल अधिक माहिती सांगतं. आता आपण जनरली मोस्ट ऑफ द ॲडव्हर्ब्स आर फॉर्म्ड बाय ॲडिंग ly. बरेचसे ॲडव्हर्ब ly लागून बनतात. इट मीन्स नॉट ऑल ॲडव्हर्ब्स आर फॉर्म्ड बाय ॲडिंग ly. या ठिकाणी ॲडव्हर्बचे वेगळे प्रकार आहेत. त्यातला पहिला टाईप बघतोय आपण, ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम. ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम, कालदर्शक क्रियाविशेषण, कालदर्शक क्रियाविशेषणे. सो दीज ॲडव्हर्ब्स आन्सर द क्वेश्चन व्हेन. म्हणजे जर का आपण व्हर्बला व्हेननं क्वेश्चन विचारला तर आपणाला काय मिळतं, ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम मिळतं. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? टुडे, येस्टरडे, टुनाईट, नाऊ, प्रेझेंटली, टुमारो एक्सेट्रा. आता बघा, आपण ही जी एक्झाम्पल्स बघतोय ते ॲडव्हर्ब्स ऑफ टाईमची बघतोय. बघा, ही केम yesterday. He came yesterday. In this sentence, yesterday is an adverb. आता वाटनं जर आपण केमला जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला काय मिळेल, हे ॲडवर्ब मिळेल. फॉर एक्झाम्पल, ही केम, व्हेन डीड ही कम, व्हेन डीड ही कम. सो आन्सर इज yesterday. So what is yesterday? So yesterday is called the adverb of time. By the same way, they will play tomorrow. TOMORROW. They will play tomorrow. So how to ask question? When will they play? When will they play? So answer is tomorrow. So they will play tomorrow. What is tomorrow? So here tomorrow is called a adverb of time. So we can have so many examples. For example, now we are studying English grammar. We are having party tonight, now, today, yesterday. All these words are called adverbs of time. So after this, यानंतर आपण बघूया दुसरा प्रकार आहे ॲडवर्बचा, तो म्हणजेच ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. वारंवारता, एखादी ॲक्शन, एखादी क्रिया पुन्हा पुन्हा घडत असेल हे दाखवणारा जो वर्ड असतो त्याला म्हणायचं ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. बघा, हे ॲडवर्ब्स आहेत, हे कसे ओळखायचे, तर दे आन्सर द क्वेश्चन हाऊ ऑफन द ॲक्शन ऑर इव्हेंट टेक प्लेस. एखादी क्रिया किती वेळा, कितीदा घडते, कशी घडते, कितीदा घडते हे सांगणारा शब्द म्हणजे ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. सो एक्झाम्पल्स आर ऑलवेज. फॉर एक्झाम्पल, ही ऑलवेज वॉक्स टू स्कूल. ऑलवेज. आय नेव्हर केव्हा, कधी नाही. सो ऑलवेज अँड नेव्हर, these two are opposite of each other. So I never go there. Then occasionally, प्रसंगानुरूप, occasionally, sometimes, कधी कधी, often, अधूनमधून, or by the same way, usually. All these are called adverbs of frequency. आणि हे कसे मिळतात आपल्याला, हाऊ ऑफन असा प्रश्न विचारून आपल्याला ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी मिळतात. एखादी क्रिया पुन्हा पुन्हा घडत असेल, फॉर एक्झाम्पल बघा, ही
he always walks, walks, walks to school. See here, so where is the adverb here? Always. हे कुणाबद्दल माहिती सांगतं? वॉक्स या वर्ब बद्दल. सो हाऊ टू आस्क द क्वेश्चन, हाऊ ऑफन डज ही वॉक टू स्कूल? व्हॉट इज द क्वेश्चन? हाऊ ऑफन डज ही वॉक टू स्कूल? So the answer of this question is always. So here in this sentence always is called या वाक्यामध्ये always ला काय म्हणतात? adverb of frequency म्हणतात. So second example of adverb of frequency is, look there, they will never play here. So never is called a adverbs of frequency. By the same time, I sometimes eat non-veg. So here sometimes is called a adverb of frequency. And next example is, look there, usually. I usually visit my friend. So in this, see here, by this we'll come to know, या वाक्यामध्ये पहिल्या they will never play here, never and here both are adverbs, but never is called the adverbs of frequency. सेकंड सेंटेन्स मध्ये I sometimes eat non-veg असं म्हणू शकणार नाही. I eat sometimes non-veg किंवा I eat non-veg sometimes. We cannot use, but we must say I sometimes eat non-veg. So I usually visit. म्हणजे थोडक्यात काय बघा, मेन वर्ब असेल तर मेन वर्बच्या अगोदर ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी वापरतो. पण जर का टू बी असेल, टू बीची फॉर्म्स ते असतील, उदाहरणार्थ शी इज नेव्हर लेट. सो इन दिस सेंटेन्स नेव्हर इज ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. सो आफ्टर इज, दॅट इज टू बी फॉर्म, इज नंतर इथं ॲडवर्ब आलेलं आहे, पण याच्यापूर्वी विजिट हे मेन वर्ब आहे. सो हिअर इट मेन वर्ब आहे, प्ले मेन वर्ब आहे, याच्या अगोदर आलेलं आहे. आणि फोर्थ सेंटेन्समध्ये टू बीच्या रूपानंतर आलेलं आहे. सो याच्यानंतर आपण बघणार आहे ॲडवर्बचा थर्ड टाईप आहे, थर्ड टाईप ऑफ ॲडवर्ब. सो विच इज द थर्ड टाईप ऑफ ॲडवर्ब? सो द थर्ड टाईप ऑफ ॲडवर्ब इज ॲडवर्ब्स ऑफ मॅनर. व्हॉट इज ॲडवर्ब ऑफ मॅनर? ॲडवर्ब ऑफ मॅनर म्हणजे काय? तर ॲडवर्ब्स ऑफ मॅनर म्हणजे एखादी क्रिया कशी घडते हे सांगणारा शब्द. सो these adverbs answer the question how or in what way action takes place. कोणत्या कशा पद्धतीनं क्रिया घडते ह्याचे एक्झाम्पल्स आहेत. स्लोली बघा, मोस्ट ऑफ ॲडवर्ब्स ऑफ मॅनर आर फॉर्म्ड ly by adding ly to the adjective. For example, slow, slowly, quick, quickly, kind, kindly, sad, sadly, happy, happily, quiet, quietly. It means adverbs of manner are formed by adding ly to the adjective. Adjectiveला ly लागून adverbs of manner मिळतात. बघूया आपण. फॉर एक्झाम्पल याचा आन्सर कसं होतं? तर हाऊ किंवा इन व्हॉट वे न क्वेश्चन विचारल्याचं आपल्याला ॲडवर्ब्स ऑफ मॅनर मिळतं. फॉर एक्झाम्पल लुक हिअर, शी राईट्स स्लोली. हिअर इन दिस सेंटेन्स शी राईट्स हाऊ? स्लोली. तिची लिहिण्याची पद्धत कशी आहे? तर स्लोली. सेकंड सेंटेन्स बघा, ही वेंट हाऊ डिड ही गो? तर अँग्रीली, ANGRILY. द वर्ड अँग्री पासून अँग्रीली तयार झाला, अँग्रीली ॲडवर्ब. ही वेंट अँग्रीली, क्रिया कशी झाली जाण्याची?
अँग्रीली, रागानं, तो रागाने गेला. नंबर थर्ड, डू इट क्विकली. डू इट हाऊ? क्विकली. QUICKLY. So here quickly is called a adverb of manner. By the same way, she answered, ANSWERED, she answered sadly. ती दुःखाने उत्तरली. So how did she answer? Sadly. She answered sadly. So by this will come to know, अशा प्रकारे तुम्हाला कळेल की स्लोली, अँग्रीली, क्विकली, सॅडली यांना काय म्हणतात? ॲडवर्ब्स ऑफ मॅनर असे म्हणतात. ॲडवर्ब्स ऑफ मॅनर. तर आपण पाहिलं की ॲडवर्ब्स ऑफ मॅनर हा LY लागून तयार होतो. ॲडवर्ब्स ऑफ मॅनर हा LY लागून तयार होतो. जसं आपण बघितलं की स्लो पासून स्लोली, क्विक पासून क्विकली, काइंड पासून काइंडली, सॅड सॅडली, हॅपी हॅपीली, क्वाईट क्वाईटली. सो द फोर्थ टाईप ऑफ ॲडवर्ब इज ॲडवर्ब्स ऑफ प्लेस. याला म्हणायचं ठिकाणदर्शक क्रियाविशेषणी. ठिकाणदर्शक क्रियाविशेषणी, ॲडवर्ब्स ऑफ प्लेस. बघा हे कसे मिळतं आपल्याला? तर हे ठिकाण म्हणजे नेमकं ॲक्शन कुठे घडते, कोठे घडते हे सांगण्याचं काम करतात. सो दे आन्सर द क्वेश्चन व्हेअर. दे आन्सर द क्वेश्चन व्हेअर म्हणजे व्हेअर इज द ॲक्शन ऑर इव्हेंट टेकिंग प्लेस. एखादी घटना नेमकी कुठं घडत आहे हे सांगण्याचं काम कोण करतं? तर व्हेअर करतं. तर याचे एक्झाम्पल्स आहेत हिअर, देअर. हिअर म्हणजे येथे, देअर तेथे, इनसाईड आतल्या बाजूला, आउटसाईड बाहेरच्या बाजूला, अप वर, डाऊन खाली वगैरे. आता बघा याचे एक्झाम्पल आपल्याला देता येतील. सिअर द एक्झाम्पल ऑफ दिस इज दे प्ले. ते खेळतात कुठे? हिअर. दे प्ले हिअर. म्हणजे वेअरनं क्वेश्चन विचारलं तर कसा विचारायचा वेअरनं क्वेश्चन? याला हाऊ टू आस्क क्वेश्चन विथ वेअर. लुक देअर. वेअर डू प्रेझेंट टेन्स आहे. वेअर डू दे प्ले. वेअर डू दे प्ले. सो आन्सर जे मिळतं त्या आन्सरला म्हणायचं ॲडवर्ब्स ऑफ प्लेस म्हणायचं. सो हिअर इज कॉल्ड द ॲडवर्ब ऑफ प्लेस. सो सेकंड बघा, ही सॅट. He sat there. He sat there. So where did he sit? So there. Please come near. Please come near. So please come where? Come where? So near. Near is called a adverb. Near is called a adverb. By the same way, they are inside. They are inside. Inside किंवा outside. Inside किंवा outside. So the words inside and outside, these two words are called the adverbs of place. Adverbs of place. So he fell down. He fell down. So here down is called a he fell. Where did he fall? So answer is down. He fell down. Look up. See our next example देते हैं आपनाला. 6 number. Look. Look where? Up. Look up. Go down. Come here. Go there. Here, up, down, inside, outside. All these words are called the adverbs of place. हे काय दाखवतात तर नेमकी क्रिया कोठे घडली हे सांगण्याचं काम करतात. म्हणून यांना काय म्हणायचं? सो दे आर कॉल्ड द ॲडवर्ब्स ऑफ प्लेस. सो आफ्टर दिस नंबर 5th टाईप इज काय? 5th टाईप. नंबर 5th टाईप इज ॲडवर्ब्स ऑफ क्वांटिटी. प्रमाण किंवा डिग्री. तर याचा आन्सर क्वेश्चन कसा विचारावा लागेल? हाऊ मच म्हणजे किती प्रमाणात. हाऊ मच डिग्री किंवा हाऊ मच न जर क्वेश्चन विचारला
तर आपणाला काय मिळतं, ॲडवर्ब्स ऑफ क्वांटिटी मिळते किंवा ॲडवर्ब्स ऑफ डिग्री मिळते. उदाहरणार्थ आपण म्हणतो शी लुक्स ब्युटिफुल, पण किती सुंदर दिसते, शी लुक्स व्हेरी ब्युटिफुल. व्हेरी ब्युटिफुल, खूपच सुंदर. व्हेरी इज कॉल्ड ॲडवर्ब्स ऑफ क्वांटिटी, डिग्री. सो यू आर टू, बघा, यू आर टू फॅट, यू आर फॅट, फॅट इज ॲडजेक्टिव्ह, पण किती, टू फॅट. सो टू इज कॉल्ड ॲडवर्ब ऑफ डिग्री. सो इट इज एक्स्ट्रीमली कोल्ड, इट इज एक्स्ट्रीमली कोल्ड हिअर. आय एम कम्प्लिटली, बघा, आय एम कम्प्लिटली कन्फ्युज्ड. कम्प्लिटली म्हणजे व्हेरी, इनफ, टू, एक्स्ट्रीमली, कम्प्लिटली. ऑल दीज वर्ड्स आर कॉल्ड ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी, सॉरी, ॲडवर्ब्स ऑफ क्वांटिटी किंवा डिग्री. का तर किती प्रमाणात याचं उत्तर ते सांगतात. आता एक्झाम्पल बघा, आय एम हॅपी, आय एम हॅपी. सो हॅपी इज ॲडजेक्टिव्ह. सो मी किती हॅपी आहे, तर आय एम व्हेरी हॅपी. व्हेरी इज कॉल्ड ॲडवर्ब, व्हेरी इज कॉल्ड ॲडवर्ब. सो सेकंड, नेक्स्ट एक्झाम्पल देता येईल आपणाला, दे आर टू, दे आर टू टायर्ड, दे आर टू टायर्ड. टायर्ड इज ॲडजेक्टिव्ह and to is called a adverb, to is called a adverb. By the same way, बघा, it is extremely, extremely, it is extremely cold here, it is extremely cold here. The word extremely is called a adverb of quantity or degree. सो आय एम कम्प्लीट, बघा, आय एम कम्प्लिटली, आय एम कम्प्लिटली, COMPLETELY, कम्प्लिटली कन्फ्युज्ड. सो हिअर कन्फ्युज्ड, कन्फ्युज्ड इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह, दिस इज कॉल्ड कम्प्लिटली इज कॉल्ड ॲडवर्ब. म्हणजे अनुक्रमे तुम्हाला माहीत पाहिजे की हे ॲडजेक्टिव्ह आहेत आणि हे ॲडवर्ब आहेत. कोण कोण, व्हेरी, टू, कम्प्लिटली, extremely, completely, these are called adverbs of what, yes, adverbs of quantity or degree, quantity or degree. यानंतर आपण नेक्स्ट टाईप बघतोय adverbs of certainty, म्हणजे निश्चिततादर्शक क्रियाविशेषणे. यातनं निश्चितता दाखवण्याचं काम करतात. परहॅप्स, पॉसिबली, maybe, surely, certainly, honestly, all these are called adverbs of certainty. कोणकोणते, perhaps, perhaps he will not come today, possibly, surely, certainly, honestly, all these are called what, adverbs of certainty, निश्चिततादर्शक. बघा, for example, see here then, he is certainly, CERTAINLY, he is certainly mad. So mad is adjective, so certainly is called so adverb. या ॲडजेक्टिव्ह, मॅड या ॲडजेक्टिव्ह बद्दल अधिक माहिती सांगण्याचं काम कोण करतं, certainly. Perhaps, perhaps he will not come, he will not come, perhaps will not come. Perhaps is called a adverb of certainly, certainly, sorry, adverb of certainty. बघा, honestly, honestly, I don't know, I don't know it, I don't know it. अशा प्रकारे आपण ॲडवर्ब्स ऑफ टाईप पाहिली. आता काही एक्झाम्पल्स बघूया. त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ॲडवर्ब शोधता येतात का ते पाहूया आपण. सी देअर, आय विल गिव्ह सम एक्झाम्पल्स. नाव सी हिअर, he will not
हेल्प अस या सेंटेन्समध्ये नॉट इज कॉल्ड अ ॲडव्हर्ब आणि ह्या हेल्प या व्हर्बबद्दल मध्ये सांगतं. हेल्प इज व्हर्ब, दिस इज ॲडव्हर्ब, दिस इज ॲडव्हर्ब. बघा नाऊ दे आर प्लेइंग there. Now they are playing there. In this sentence, now and there, these two are called adverbs. या दोघांना काय म्हणतो आपण? ॲडव्हर्ब्स म्हणतो. बघा most of them never come here. Most of them never come here. So here never and here these two are called adverbs. बघा I have helped them. I have helped them many times. So here many times is adverb of frequency. Many times. बघा I went there twice. So in this sentence twice and there, these two are called adverbs.